नमस्कार, शिल्पाच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपले 1K म्हणजेच 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत। मी आज खूप खुश आहे। अशा छान छान व्हिडिओसाठी तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला, याच्या पुढेही तुम्ही भरपूर मला सहकार्य करा अशी मी अपेक्षा करते। आणखी व्हिडिओ बनवते वेळेस काही माझ्याकडून चुका झाल्या असेल तर तरी पण मी तुमची माफी मागू शकते। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत थँक्यू। पहिल्यांदा आपण गॅस चालू करूया। हे बघा, आता आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। त्यासाठी मी तांदूळ ड्राय फ्रुट्स घेतलेले आहेत, त्यांना आपण कट करून घेऊयात। हे बघा, मी बदाम कट करून घेत आहे। आता आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। त्याच्यामध्ये बदाम, काजू, मनुके सोनेरी रंगावर परतवून घेऊयात। हे बघा, आपले बदाम, काजू, मनुके सोनेरी रंग आलेला आहे। त्याला आपण साइडला काढून घेऊयात। आता आपण तांदूळ व्यवस्थित भाजून घेऊयात। हे बघा, तांदळाचा सोनेरी कलर आलेला आहे। आता आपण त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे बघा, गरम करून घेतलेलं दूध मी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण केसर टाकून घेऊयात। त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण तांदूळ बारीक वाटून घेतलेले दुधामध्ये एकजीव करून घेऊयात। त्याला व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊयात। 5 ते 7 मिनिट झालेले आहे। त्याच्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार साखर घालून घेऊयात। हे बघा, कलर पण खूप छान आलेला आहे। आता आपण त्याच्यावरती ड्राय फ्रुट्स टाकून घेऊयात। हे बघा, एकदम छान दिसत आहे। आता आपण वेलची पावडर टाकून घेऊयात। त्याला परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। थोडंसं वरतून आपण जायफळ किसून घालून घेऊयात। हे बघा, आपली तांदळाची खीर बनून तयार आहे। वरतून थोडंसं आपण 2 चमचे तूप घालून घेऊयात। कलर पण खूप छान आलेला आहे। हे बघा, आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे। अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाच किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत थँक्यू।